किरीट सोमय्या साहेब, नितेश राणे साहेब. मीरा भाईंदरच्या पेनकर पाडामध्ये भाजप नगरसेविकेचा भाऊ, ज्या महिला बालकल्याणच्या सभापती सुद्धा आहेत, त्यांच्या भावाने एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केलेला आहे. बरं, एका भावाने नाही तर दोन भावांनी तिच्यावरती अत्याचार केला. एका भावाने जेव्हा केला तेव्हा ती मुलगी 5वी शिकत होती आणि दुर्दैव असं की ती महानगरपालिकेच्या शाळेमध्येच तिच्यावरती अत्याचार करण्यात आला. त्याने त्याचे व्हिडिओ काढले आणि वारंवार तिचा गैरफायदा घेतला. त्याच्यानंतर तिच्या दुसऱ्या भावाने तेच व्हिडिओ घेतले आणि पुन्हा त्या मुलीचा वारंवार गैरफायदा घेतला. आणि त्याच्यानंतर त्या मुलीने जेव्हा महिला बालकल्याणच्या ज्या सभापती आहेत त्यांच्याकडे वारंवार तक्रार केल्या. त्यांनी सुद्धा निवडणुकीनंतर हे ते वेगवेगळी आश्वासनं तिला दिली. मात्र कधीच तिचा म्हणजे त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि महत्वाचं म्हणजे जे तुमच्या कामाचं आहे, तुमच्या राजकारणाचा एक भाग आहे, तर ती मुलगी होती हिंदू, त्यातही ती होती मराठी. आणि ज्यांनी अत्याचार केले होते ते होते गैर मराठी, परप्रांतीय. या लोकांनी आपल्या मराठी मुलीवरती अत्याचार केला. ती अल्पवयीन मुलगी आहे. तिच्या घरातल्यांना धमकावण्यात आलं, तिच्या मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्या मुलीने घाबरून जाऊन काही इकडच्या स्थानिक महिलांचा आधार घेऊन पोलिसात जाऊन तक्रार केली. आणि या सर्व गोष्टीनंतर सुद्धा त्या राजकारणी तुमच्या ज्या नगरसेविका आहेत त्या अजूनही त्या पदावरती आहेत. तर मला पुन्हा एकदा म्हणजे हगल्या मुतल्याला तुम्ही मीरा भाईंदरमध्ये येत असता, तिथे येऊन हिंदू मुस्लिम राजकारण करत असता, तर नितेश राणे साहेब आणि किरीट सोमय्या साहेब, मला तुम्हाला एक विनंती आहे, रादर आवाहन आहे की काही करून मीरा रोडला या. ही हिंदू मुलीवरती अत्याचार झाला आहे, तिला न्याय मिळवून द्या. तुमच्या नगरसेविका जी भगिनी आहे तिच्या भावांनी हे केलेलं आहे, त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी हे प्रकरण दाबलं. बरं, ही जी त्या नगरसेवकाच्या बहिणीचे जे भाऊ आहेत ते सगळे सिरियल ऑफेंडर आहेत. त्यांच्यावरती वारंवार वेगवेगळ्या लोकांनी अन्याय झाल्याचे तक्रारी केल्या. त्यांच्या घरातल्याच लोकांनी त्याचं मुंडन केलं होतं. मागच्या काही दिवसांमध्ये तो व्हिडिओ व्हायरल होत होता. का केलं होतं? तर असंच कोणत्या ना कोणत्या मुलीबद्दल, घरातल्या मुलीबद्दल, बाईबद्दल बोललं म्हणून त्याच्यावरती ती वेळ आली होती. एका पत्रकाराला सुद्धा त्या व्यक्तीने मारहाण केली होती. अशा प्रकारचं हे सगळे गुन्हेगार तुमच्याच पक्षात का सापडतात? त्यांना आश्रय देणारे सुद्धा तुमच्याच पक्षात का सापडतात? तर आज त्या मराठी मुलीवरती, त्या हिंदू मुलीवरती अत्याचार झाला. तुमची भूमिका काय आहे याच्याकडे संपूर्ण मीरा भाईंदरकरांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं. त्यामुळे मीरा भाईंदरला या आणि तुमची भूमिका सांगा. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.